सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे शिवनाथ कामावरती जाण्यासाठी तयार झालेला असतो. तो माधव आणि श्री या दोघांनाही आवाज देतो. तेव्हा माधव म्हणतो की बाबा मी तर तयार आहे. तेव्हा ते म्हणतात तू तयार आहेस? अरे बाबा पण केस जरा नीट व्यवस्थित विंचरायचे असतात. केसांनी माणूस कसा रुबाबदार दिसतो. त्यानंतर इथे श्री आलेला असतो. तो म्हणतो आबा मी पण रेडी आहे. तो म्हणतो तू पण रेडी आहेस आणि हे बटन का नाही लावलं शर्टचं? तेव्हा वेदा म्हणते बाबा दादाला असं वाटतं की वरचं बटन उघडं ठेवलं की तो हिरो दिसतो म्हणून. तेव्हा शिवनाथ म्हणतो हो का? आता एक बटन उघडं ठेवलंस की तू हिरो दिसतोस की नाही मला माहिती नाही, पण सगळी बटणं लावली की तू हिरा दिसतोस हिरा, असं शिवनाथ त्याला म्हणतो. त्यानंतर सगळेजण निघालेले असतात. तेव्हा उमा तिथे येते आणि म्हणत असते अहो थांबा ना राघव पण येतोय. तेव्हा शिवनाथ इथे वेदाला तिचं पॉकेट मनी देतो आणि म्हणतो आम्हाला थांबायला वेळ नाही, आम्ही निघतो. इथे राघवला नेहमीच यायला उशीर होत असतो. तेव्हा त्याला सांगा कधीतरी लवकर उठत जा म्हणावं आणि वेळेचं महत्त्व पाळत जा. ज्याला इथे वेळेची किंमत नाही त्याच्यासाठी वेळ इथे थांबणार नाही. तेव्हा राघवसुद्धा धावत पळत येतो. उमा थांबवण्याचा प्रयत्न करते पण शिवनाथ काही थांबत नाही. राघवला मागेच ठेवून तो सरळ निघून जातो. तेव्हा राघव म्हणतो आई हे काय? बाबा गेलेसुद्धा. तेव्हा ती म्हणते बाबा म्हणालेत की ज्याला वेळेची किंमत नाही वेळ त्याच्यासाठी थांबणार नाही, तुला निरोप द्यायला सांगितलंय. तेव्हा राघव म्हणतो अगं किती एवढा वेळ झाला, मला 2 मिनिटात येणार तर होतो ना, पण तुझ्या ह्यांना ना मला बोलायला फक्त चान्स हवा असतो. अगं मला त्यांच्याजवळ बोलायचं होतं, माझी कॉलेजची फी मागायची होती, आज शेवटचा दिवस आहे फी भरण्याचा. तेव्हा इथे आता उमा म्हणत असते मग इथे माझ्याजवळ वाद घालण्यापेक्षा जा गोदामामध्ये जाऊन घे ना तुझ्या बाबांकडून पैसे. तेव्हा राघव म्हणतो आई तू मुद्दामून करतेस ना, मुद्दाम मला बाबांकडे जायला सांगतेस ना. बरं ठीक आहे जाऊ दे, मी जातो आता गोदाममध्ये आणि तिथूनच पैसे घेतो. तेव्हा राघव आपली गाडी घेऊन निघून गेलेला असतो आणि तिथे उमाची आई समोर येऊन दारामध्ये उभी राहिलेली असते. ती उमाला खुणावते बरी आहेस ना, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा उमा म्हणते मी ठीक आहे, बरं आता मी जाते, असं म्हणून ते आपल्या घरामध्ये निघून जाते. तिच्या आईला तिच्याजवळ बोलण्याची खूप इच्छा असते, पण इथे आता पद्माला घाबरून दोघी एकमेकींबरोबर समोरासमोर काही बोलत नसतात. त्यानंतर राघव आलेला असतो इथे आता गोदाममध्ये. तेव्हा श्री आणि शिवनाथ दोघेजण कामाचं बोलत असतात. तेव्हा राघव म्हणत असतो की बाबा मला थोडे पैसे हवे होते, पैसे हवेत मला. तेव्हा शिवनाथ म्हणतो पैसे कशाला? तो म्हणतो की कॉलेजची फी भरायची आहे. तेव्हा शिवनाथ म्हणतो तू कॉलेजला जातोयस का? राघव म्हणतो हो. तेव्हा राघवने इथे आता फाटलेली पॅन्ट घातलेली असते, म्हणजे ती फॅशन असते. तेव्हा शिवनाथ म्हणतो काय रे बाबा कॉलेजमध्ये शिकायला जातोस ना, मग ही अशी फाटकी पॅन्ट घालून? तेव्हा श्री म्हणतो बाबा फाटके कपडे आहेत ना खूप महागडे मिळतात आणि आपल्या राघवला असं वाटतं की असे कपडे घातल्यानंतर तो हिरो दिसतो. तेव्हा इथे आता राघव म्हणतो बाबा द्या ना फीचे पैसे, मला जायचं आहे. शिवनाथ म्हणतो की तुला आहे ना पैशांची किंमत नाही आहे हो ना श्री, याला पैशांची किंमत नाही आहे ना. थांब आता आपण तुला पैशांची किंमत काय असते हे शिकूया. तुला पैसे हवेत ना? तो म्हणतो हो बाबा. तेव्हा तो म्हणतो मग तुला पैशांची किंमत नाही, थोडंसं काम कर बरं. तेव्हा राघव म्हणतो नाही नाही बाबा मला आहे पैशांची किंमत, खरंच आहे, मला फक्त फी भरायलाच पैसे हवेत. तेव्हा शिवनाथ म्हणतो की आता तू जायचं, 4 गोणी उचलायच्या आणि त्या टेम्पोमध्ये टाकायच्या. तेव्हा राघव म्हणतो कोण मी? शिवनाथ म्हणतो तू मालक आहेस? राघव म्हणतो नाही. मग मी मालक असताना जर 4 गोणी अशा खांद्यावरती उचलून टेम्पोमध्ये टाकू शकतो तर तू का नाही टाकू शकत? बघ आजूबाजूला बघ, हे कामगार गडी माणूस कसे काम करतात ते बघ, कसे कष्ट करतात. तेव्हा आता तू जा, 4 गोणी उचलायच्या टेम्पोमध्ये नेऊन टाकायच्या, मगच मी तुला फीचे पैसे देतो. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे बाबा जातो. तेव्हा शिवनाथ म्हणतो हे काय असं जाणार आहेस का? गडी माणसं बघ कशी जातात, तसं जा, हे सगळं काढून ठेव बरं इथे. तेव्हा बिचारा राघव इथे आपलं ब्लेझर, हातातलं घड्याळ, गळ्यातलं गॉगल, कॉलेजला जाण्यासाठी हिरोसारखा तयार झालेला असतो, त्या सगळ्या वस्तू आता बाजूला काढून ठेवतो आणि फीला पैसे हवे असतात म्हणून आता गोणी खांद्यावरती उचलतो
आणि जाऊन त्या टेम्पोमध्ये टाकत असतो. त्यानंतर कमऱ्याला इथे आता गमछा वगैरे बांधलेला असतो, ते सुद्धा शिवनाथनेच सांगितलेलं असतं. तेव्हा तो गोणी उचलून टेम्पोमध्ये टाकत असताना तिथून आता कॉलेजला जाण्यासाठी अन्विता आणि तिची मैत्रीण आलेली असते. अन्विता त्याचे फोटो काढते. इथे आता गोणी उचलताना, आणताना, टेम्पोमध्ये देताना आणि त्यातला एक फोटो ती राघवलाच पाठवते. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, अन्विता अगं काय करतेस तू? ती म्हणते काही नाही, हा स्वतःला कॉलेजमध्ये खूप हिरो समजतो ना, त्याला व्हायरल करते व्हायरल. राघव जेव्हा मोबाईलमध्ये आलेला फोटो बघतो तो म्हणतो, अरे देवा, माझा फोटो काढून मला पाठवायची कोणी हिंमत केली असेल? कोण आहे कोण? लोकेशन तर हेच दिसतंय. तेव्हा आजूबाजूला बघतो तर अन्विता उभी असते. तेव्हा तो म्हणतो, काय गे इस्काटलेले तोंडाचे, माझा फोटो का काढलास तू? का गं तू माझ्या मागे मागे करत असतेस? करमत नाही का तुला? तेव्हा अन्विता म्हणत असते, तू स्वतःला खूप हिरो समजतोस ना, तुला व्हायरल करणार आहे मी. आता एक फोटो तुला पाठवला आहे, कॉलेजमध्ये जाते आणि सगळ्यांना तुझे फोटो पाठवते, व्हायरल करते तुला, छान थांब. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, चल आता मी निघते हां, चल धन्नो. तो म्हणतो, कोण? ही धन्नो? आणि तू काय बसंती आहेस का? ती म्हणते, त्याचा विचार तू नको करू, आता तुला व्हायरल कसं करते ना त्याचा विचार कर. तेव्हा तो म्हणतो, थांब, तू काय अशी ऐकायची नाही, थांब. तेव्हा तो फावडा घेऊन तिला मारायला जात असतो, पण तेवढ्यातच ती आता पळून गेलेली असते आपली गाडी घेऊन. तेव्हा राघव म्हणतो, पळाली आता ही, जाऊ दे, ही तर मारता नाही आलं म्हणून काय झालं, कॉलेजमध्ये जातो आणि हिला बरोबर बघतो. त्यानंतर इथे शिवनाथ म्हणत असतो, श्रीबाळा जरा दुकानाकडे लक्ष दे, माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी आलोच. शिवनाथ आपल्या मुलांच्या पत्रिका घेऊन बाहेर पडलेला असतो. तेव्हा तिथे राघव येतो आणि म्हणतो, दादा, अरे आबा कुठं आहेत? तेव्हा तो म्हणतो, आबा गेलं बाहेर कामाला. ते म्हणतात, मला नाही ते दिसलं. तेव्हा तो म्हणतो, अरे बाबा मागच्या बाजूने गेलं. तेव्हा राघव म्हणतो, अरे मला फीचे पैसे हवे होते, आजची शेवटची तारीख आहे, आता मी कुणाकडे मागणार पैसे? तेव्हा श्री आता त्यातले हवे तेवढे पैसे काढून खिशामध्ये ठेवत असतो. राघव म्हणत असतो, दादा अरे हे काय केलंस तू, पैसे का खिशात ठेवलंस? तो म्हणतो, मला पाहिजे. आबांना विचारलंस का? आबांना कशाला विचारू? तो म्हणतो, आबांना न सांगता तू पैसे घेतलेस, म्हणजे पैसे चोरलेस? तेव्हा श्री म्हणतो, चोरले कुठे? याला ॲडजस्टमेंट म्हणतात. माझा पगार झाला ना की पगारातून ह्याच्यामध्ये मी पैसे ठेवेन, तू कशाला एवढा विचार करतोस? तेव्हा राघव म्हणतो, पण आबांना न सांगताच घेतलेस ना, हे बरोबर नाही आहे. श्री म्हणतो, राघव मोठं कोण आहे? तेव्हा राघव म्हणतो, मोठा तर तू आहेस. श्री म्हणतो, हां ना, मग जास्त प्रश्न नाही विचारायचे. तुला हवेत का फीचे पैसे, हवेत का? राघव म्हणतो, नको, मला फीचे पैसे हवेत, पण मी आबांना विचारल्याशिवाय पैशांना हातसुद्धा लावणार नाही, आणि तू सुद्धा तसं करू नकोस. श्री म्हणतो, बाबा तू जरा गप्प बस ना, तुला हवे असतील तर घे, कुणाला काही कळणार नाही, पण काही बोलू नकोस. तेव्हा राघव म्हणतो, नाही मला नको पैसे वगैरे, पण मी आहे ना आबांना तुझं नाव सांगेन. श्री म्हणतो, तसं काही करणार नाही आहेस तू, माझा पगार झाल्यानंतर मी याच्यामध्ये पैसे ठेवणार आहे, असं तो आता राघवला म्हणतो. तो म्हणतो, बरं ठीक आहे, तू आता इथे थांब, माझं एक महत्त्वाचं काम आहे, जाऊन आलोच. तेव्हा राघव म्हणतो, बाबा मला कॉलेजला जायचं आहे, मला वेळ नाही आहे. श्री म्हणतो, थांब ना थोडा वेळ, मी आलो ना जाऊन. तेव्हा राघव म्हणतो, असं काय? हां, मला कॉलेजमध्ये जायचं आहे, माझं महत्त्वाचं लेक्चर आहे, आणि यांना फक्त स्वतःचं पडलं आहे. आबा गेले तसा गेला हा बाहेर, आता काय करू मी? फीचे पैसेसुद्धा भरता येणार नाही, आबासुद्धा आता इथे नाही. जाऊ दे, माधव दादालाच आता इथे थांबायला सांगतो आणि मी इथून निघतो, मला कॉलेजला जायचं आहे. आता माधव दादा स्वतःच्या दुनियेमध्येच वेगळा. माधव दादा आता इथे मधुराकडे बघत असतो. मधुराला तो हाक मारतो आणि म्हणतो, मधुरा जरा इकडे येतेस का गं? तेव्हा मधुरा आता उठते आणि जाऊन माधवजवळ उभी राहते. तेव्हा माधव म्हणत असतो की, मधुरा हे बघ, ही फाईल आहे, ती जरा चेक कर बरं, त्याच्यामध्ये एंट्र्या वगैरे व्यवस्थित आहेत ना, नाहीतर आपण दोघे जण मिळून चेक करूया. तेव्हा तिथे बसलेला जो माणूस असतो तो म्हणतो, साहेब अहो एका कामासाठी 2 माणसं कशाला? हिशेबाचं असेल तर माझ्याकडे द्या, मी हिशेबाचं चेक करतो. माधव म्हणतो, तुम्ही राहू द्या हो, तुम्ही तुमचं कामाचं बघा आणि ते सेल्सचं वगैरे सगळं काही बघा. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा इथे माधव म्हणतो, मधुरा ही फाईल घे आणि ती जरा पुन्हा उघडून बघा, त्याच्यामध्ये एंट्री वगैरे व्यवस्थित आहेत ना ते बघ. तेव्हा मधुरा ती फाईल घेते, आपल्या जागेवरती जाऊन बसते आणि फाईल उघडून बघते, तर त्याच्यामध्ये चाफ्याची 2 फुलं असतात. माधवने तिला चाफ्याची 2 फुलं दिलेली असतात. तेव्हा मधुरा ती फुलं बघते
त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि माधवकडे बघत असते. तेव्हा माधव तिच्याकडे बघून आता हसत असतो. तेव्हा ती होकारार्थी उत्तर त्याला देते. त्यानंतर राघव तिथे येतो आणि म्हणतो, माधव दादा, माधव दादा. माधव म्हणतोय, राघव काय झालं, तू कशाला इतक्या जोरात ओरडतोयस? तेव्हा राघव म्हणतो, अरे माधव दादा, अरे मला कॉलेजला जायचं आहे आणि तो श्रीदादा आहे ना, तो सगळं काम माझ्यावरती टाकून सरळ निघून गेला रे. बाहेर जा आणि बाहेर तू आता काउंटर सांभाळ, लक्ष दे, मला कॉलेजला जायचं आहे. तेव्हा माधव म्हणतो, असं कसं, आणि इथं लक्ष कोण देणार? तो म्हणतो, कुठं लक्ष द्यायचं आहे तुला, काय करायचं आहे? तेव्हा तिथे बसलेले काका म्हणत असतात, अहो साहेब जा ना, तुम्ही बाहेरचं काम बघा, इथं मी लक्ष ठेवतो, मी सांभाळतो सगळं. तेव्हा माधव म्हणतो, अहो तुम्ही गप्प बसा हो, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या ना, उगाच इकडे तिकडे बघू नका. तेव्हा राघव म्हणतो, हे बघ दादा, मला आता कॉलेजला जायचं आहे, मी चाललोय, बस लक्ष ठेवायचं आहे तर ठेवा, नाही तर नका ठेवू. आणि राघव सरळ तिथून निघून जातो. तेव्हा माधव इथे मधुराकडे बघायला लागतो. मधुरा त्याला खुणावते की तू जा, मी आहे म्हणून. तेव्हा माधव उठतो आणि काउंटर सांभाळण्यासाठी आता बाहेर निघून जातो. तर अशा रीतीने प्रत्येकाची आता काही ना काहीतरी स्टोरी ही सुरू असते. तर हा श्री आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायला आलेला असतो, ते सुद्धा गळ्यातले पैसे चोरून. मूर्ख कुठला, त्याने इथे चेन आणलेली असते. तो म्हणतो, हे घे जानू, शोना, हे घे तुझ्यासाठी आहे आणि खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला जॉब मिळाला ना. ती म्हणते, तू मला कॉंग्रॅच्युलेशन्स का करतोयस? अरे मला सुद्धा तुला कॉंग्रॅच्युलेट करू दे ना. मला इथे आता बाबा लग्न करायला सांगतायत. हे बघ, तू जर असंच करत राहिलास ना तर माझं लग्न होईल कुणाबरोबर तरी. तू दुसरीकडे नोकरी का बघत नाही आहेस? तो म्हणतो, अगं मी नोकरीच तर करतो ना, आमचा स्वतःचा बिझनेस असताना मी बाहेर जाऊन नोकरी का करू, आमचा घरचा बिझनेस आहे. ती म्हणते, तो तुझा बिझनेस नाही आहे, तुझ्या बाबांनी उभा केलेला बिझनेस आहे. माझ्या बाबांना सरकारी नोकरदार मुलगा हवा आहे आणि तशी स्थळं मला येत आहेत. तो म्हणतो, मग आता काय करू, सरकारी नोकरी बघू? ती म्हणते, अरे बघ ना, वाईट काय त्याच्यामध्ये, निदान प्रयत्न तरी कर. तो म्हणतो, हे बघ, मी तुला सांगतोय जानू, आमचा बिझनेस असताना बाहेर मला माझ्या घरातले लोक नोकरी करू देणार नाही आणि त्यांचं पण बरोबर आहे. घरात बिझनेस असताना मी बाहेर दुसऱ्यांच्या इथे जाऊन नोकरी का करायची? आणि व्यवस्थित चाललं आहे आमचं सगळं. तेव्हा तू काळजी करू नको, तुझ्या आईबाबांजवळ मी बोलतो ना. ती म्हणते, हे बघ, त्यांना सरकारी नोकरदारच मुलगा हवा आहे. त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत बाबांना खूप थांबवलं. त्यांना आधी सांगितलं की मी शिकते, कॉलेज करते म्हणून थांबले. आता त्यांना म्हणाले की मला जॉब करायचं आहे. बाबांनी मला छान जॉबसुद्धा बघून दिला आणि आता सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा उद्या ते एखादा मुलगा माझ्यासमोर उभा करतील आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायला सांगतील आणि मला करावं लागेल. त्यामुळे आता तू काहीतरी कर, घाई कर, नाहीतर मग काहीच होऊ शकणार नाही आहे. तेव्हा श्री म्हणतो, बरं बरं बाबा, ठीक आहे, तू काळजी करू नको, मी करेन ना काहीतरी, मी तुझ्या आईबाबांजवळ बोलेन, त्यांना समजावेन, पण लग्न तर आपण दोघंच जणच करायचं. ठीक आहे ना, चालेल ना? ती म्हणते, ठीक आहे, तू आता एवढं बोलतोयस तर मी विश्वास ठेवते. आणि आता तिच्यासाठी त्याने गोल्डची चेन आणलेली असते आणि तो म्हणतो की आता सेलिब्रेट तर करूया, तुला आता एवढी छान नोकरी लागली, मी सेलिब्रेट करायला नको? तेव्हा इथे आता रेड वेल्वेट पेस्ट्री मागवलेली असते आणि तिची रेड वेल्वेट पेस्ट्री ही खूपच जास्त फेवरेट असते. ती म्हणते, वाव, रेड वेल्वेट केक मला तर खूपच जास्त आवडतो. तो म्हणतो, हो मला माहिती आहे, म्हणून तर तुझ्यासाठी ऑर्डर केली आहे ना. आणि आता तो म्हणतो, ठीक आहे, चल आपण सेलिब्रेट करूया. तिला खूप जास्त आनंद हा झालेला असतो. ती म्हणते, नाही, आधी सेल्फी, आपण आधी सेल्फी काढूया. तो म्हणतो, बरं बाबा, ठीक आहे, सेल्फी काढूया. तेव्हा इथे आता जानू मोबाईल काढते आणि दोघांचा सेल्फी काढत असते. तेव्हा इथे श्री आता मुद्दामूनच तिच्याकडे बघत असतो. ती म्हणते, श्री पुढे पण बघ ना, आपल्याला सेल्फी काढायचं आहे. तेव्हा तो पुढे बघतो, तेव्हा सेल्फीमध्ये मागे त्याचे बाबा उभे असतात, ते त्याला दिसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शिवनाथ गुरुजींजवळ बोलत असतो. तो म्हणत असतो, गुरुजी, मी माझ्या तिन्ही मुलांच्या पत्रिका तुम्हाला दाखवल्यात, लवकरात लवकर माझ्या तिन्ही मुलांसाठी मुली बघायला सुरुवात करा. माझी मुलं कशी आहेत माहिती आहे ना, आत बाहेर असं काही नसतं, तोंडावरती जे असतं ते बोलून मोकळे होतात. हिरे आहेत माझे, हिरे, आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खानदानी मुली बघा तुम्ही. गुरुजी म्हणतात, काळजीच करू नका, आता आमच्या तिन्ही मुलींसाठी तुमच्या अशा मुली बघतो ना की तुमच्या घराला शोभूनच जातील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शिवनाथ मागे उभा आहे हे श्रीने बघितल्यानंतर तो लगेचच उठतो आणि बाजूच्या टेबलवरती जाऊन बसतो. जानू म्हणते, काय झालं, तू तिकडे का गेलास? तेव्हा श्री म्हणतो, गप्प बस ना, गप्प बस, बाबा आहेत तिकडे, बाबा आहेत. ती म्हणते, अरे मग बाबा आहेत तर काय झालं, ओळख करून दे ना,
बाबांजवळ बोल ना. तो म्हणतो नाही नाही प्लीज प्लीज शांत हो शांत हो. आणि श्री आता असा टेबलवरती बसलेला असतो जसा काय तो एकटाच आलाय आणि कुणाची तरी वाट बघतोय. तेव्हा शिवनाथ त्याला बघतो आणि त्याच्याजवळ आता येतो. शिवनाथ म्हणत असतो, अरे श्री, तू इथे काय करतोयस? तेव्हा श्री म्हणतो, बाबा तुम्ही इथे काही काम होतं का तुमचं? नाही, तुम्ही बाहेर आलात म्हणजे काहीतरी कामच असेल नाही का? तेव्हा तो म्हणतो, अरे माझं तर काम होतं, पण तू इथे काय करतोयस? आणि दुकानात कोण आहे? मी तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. श्री म्हणतो, हो बाबा हो, ते माझं काम होतं ना म्हणून आलो होतो. आणि आता त्या ठिकाणी जानू शांतपणे बसलेली असते. तर पुढील भागामध्ये आजच्या दिवसामध्ये किती पैसे घरामध्ये आले त्याचा हिशोब सुरू असतो. तेव्हा आता एकाचे 5,000 आले, दुसऱ्याचे 5,000 आले, तिसऱ्याचे पण 5च आले. तेव्हा लगेच शिवनाथ म्हणतो, नाही त्यांचे 5 नाही, त्यांचे 10 आले. मी स्वतः घेतलेत ना त्यांच्याकडून 10,000 रुपये. तेव्हा इथे आता त्याच्यामध्ये 10,000 रुपये नाही आहेत. राघवला माहिती असतं की ते पैसे श्रीने काढलेले आहेत. आणि त्यानंतर इथे शिवनाथ जातो आणि म्हणतो, बघू दे इकडे. तर हिशोबामध्ये 5,000 रुपये कमी येत असतात. त्यामुळे इथे शिवनाथ त्याच्याकडून बघायला घेतो आणि लगेच इथे राघवकडे बघतो आणि त्याला म्हणत असतो, काय मग पैसे कुठे गेले? पैसे तू काढलेस ना? तो म्हणतो, काय कसले पैसे? तेव्हा शिवनाथ म्हणतो, खोटं बोलू नको. आणि शिवनाथ इथे राघवच्या जोरदार थोबाडीत देतो आणि त्याला म्हणत असतो, राघव खोटं बोलू नको. तुला इथे फी भरायला पैसे हवे होते म्हणून तू मला न सांगता, मला न विचारता गळ्यातून पैसे चोरलेस. बघतेस ना उमा, बघतेस ना राघव कसा वागायला लागलाय ते. म्हणजे मला न विचारता न काही सांगता माझ्या गळ्यातून सरळ त्याने 5,000 रुपये काढून टाकले. म्हणजे चोरी केली त्याने. हे तुला पटतंय का? सांग बरं. तेव्हा इथे राघवच्या थोबाडीत बसल्यानंतर सगळेजण घाबरतात. इथे मूर्ख श्री, ज्याने पैसे चोरलेले असतात, तो आता बाजूलाच उभा राहतो. माझे संस्कार करणारा शिवनाथ चुकलेला असतो. जो मुलगा गुणी आहे त्याच्या थोबाडीत दिलेले असते आणि ज्याने चोरी केली त्याच्यावरती त्याचा आंधळा विश्वास. त्यामुळे इथे राघवच्या आता झानकन थोबाडीत बसलेले असते. पण तरीसुद्धा तो आपल्या वडिलांना काहीच बोलत नाही. उलट शिवनाथ उमाला म्हणत असतो की बघितलंस ना, या मुलाने मला न सांगता गळ्यातून 5,000 रुपये काढले, चोरी केले त्याने. तेव्हा उमाला सुद्धा हे सगळं ऐकून खूपच जास्त आता धक्का बसलेला असतो. पण ही गोष्ट उमाला आवडलेली नसते की शिवनाथने पुन्हा एकदा राघववरती हात उगारलेला असतो. राघव काही बोलत नाही, काही नाही, पण तरीसुद्धा शिवनाथ त्याच्यावरती विनाकारण चिडत असतो आणि त्याला मारत असतो.